आम्ही चाललोय कारल्याला. टायटल थंबनेल बघून समजलाच असेल तुम्हाला का ट्रिप खूप दिवसा महिन्या वर्षानंतर. कसं वाटतंय कसं ना एकदम डिटेली प्रॉपर एकदम गाईज ये बघून तुम्हाला समजलं असेल आम्ही कुठे चाललोय. अरे सजेश दादा आला ना आमचा रॉकी दादा आला. सजेश दादा आला ना आमचा रॉकी दादा आला. कोणाला सांगू नका. खूप भारी जाम भारी वाटलं. इथं तर थंड वाटायला लागलं ना. हा इथं थंड आहे आणि एवढं चाललं पण इथं आल्यावर डायरेक्ट स्किप झालं सगळं. सर्व स्किप. तुम्ही पण दर्शन घ्या. आई एकविरा माते की जय. जबरदस्त. घेतलीच का? चला पुढे. डायलॉग बद्दल काम विचार करतो. म्हणजे सजेस्टचा विचार मला जरा जास्त येतो. तर सजेस्टचा एक डायलॉग आहे, बच्ची के दिल में बटाट वडा चटणी. तर मी त्याचा लॉजिक लावत होतो. म्हणजे मी असं डोक्यात असा तो वर्ड ठेवला. बाई पागल झालंय का? ए रॉकी ए भाई कसं भाई प्रॉपर. मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. स्वतः मालक स्वतः सजेस्ट केले शूट करतोय 16 Pro मधून. फर्स्ट ब्लॉग आहे आणि आम्ही चाललोय कारल्याला. टायटल थंबनेल बघून समजलाच असेल तुम्हाला का ट्रिप खूप दिवसा महिन्या वर्षानंतर. एक ट्रिप गेलेली त्यांची बट तेव्हा मला जायला नाही भेटला. आणि आत्ता चाललोय आम्ही कारल्याला एकविराईच्या दर्शनाला. आणि फार्म हाऊसला चाललोय ऍक्च्युली. तर तिथून आपण फर्स्ट पहिले दर्शन घेऊ, देन नंतर फार्म हाऊसवर आल्यावर जी मज्जा होईल ती तुम्हाला सर्वांना दाखवणारच आहे. खूप सारी मज्जा होणार आहे. खूप तुम्हाला क्लॅरिटी व्लॉग बघायला भेटणार आहे विथ चुम्मेश 16 Pro मधून. तर एन्जॉय करा. खूप सारी मज्जा डेंजरवाली. आता मी घरी आहे. सर्व रेडी होतात. पॅक वगैरे आपण केली बॅग. आणि थीम आहे आज व्हाईट कुर्ता. सर्व व्हाईट कुर्ते घालणार आहात. आणि वुमेन्सची मला थीम नाही माहीत. तर बघूया, तुम्हाला ती पण दाखवतो. आणि किती काय काय मज्जा होणार आहे ती सर्व तुम्हाला दाखवणार आहे. तर लास्ट पर्यंत बघत राहा मेरी चिमुडी. मी चाललोय बस मधून. तर सर्व एकत्र असणार आहेत. तर खूप सारी गप्पा गोष्टी मज्जा मस्ती बस मध्ये होणार आहे. तर बघूया, सर्व बघत राहा तुम्ही. चुम्मेश्वरी चुम्मा. गाईज मला वाटते 8-9 दिवस चाललोय. कधी या कोण? हा तुम्ही यो मोडलाय, रूल मोडलाय. तुम्हाला सांगलेला कोणी घेतलाय. आणि ते ठीक आहे. ती शिमरी. अरे आम्ही बॅगा घेतल्या आणि हिनी ते बाबा सुटकेस घेतलाय. काय चालली नक्की? कुठे चालली ही? तुमच्यासाठी पण घेतलं बाबा. कोणला फाईन आला? कसला? 2 चप्पल. समजला काय? 2 चप्पलला फाईन आहे. जीन्स व पुनीत. ही बघा ही सुटकेस वाली. भाऊ सगळ्यात डन ना. कसं वाटतंय अरे भारी आहे. कसं ना एकदम डिटेली प्रॉपर एकदम. गाईज ये बघून तुम्हाला समजलं असेल आम्ही कुठे चाललोय.
हे बघा हे बघा हे बघा काला आता तिकडे सफेद आहे चेंजिंग डायरेक्ट सूप ब्लॅक वर्सेस व्हाईट कॉंग्रॅच्युलेशन यार यार थँक्यू यार आमचा रॉकी कॉंग्रॅच्युलेशन ऑकर मत कर अंडू ट्रिपला पाठवले असते प्रत्येक वेळेला उठून नेवाला तर लावले असते धावायला लावले असतो हो सुटकेस बॅग ने सुटकेस केपीटी केपीटी अरे 8 वेळा हाक मारले मजा करायची माझ्या माता भगिनींनो भावांनो बहिणींनो आणि लाडकी किलबिलांनो आणि माझ्या ड्रायव्हर दादाचा मी मनापासून करते धन्यवाद आता आभार प्रकट करायचंय सर्वांचा तर 2 दिवसात किंवा 2 दिवसापेक्षा कमी वेळामध्ये आपली दुसरी ट्रिप सक्सेसफुल होण्याच्या मागे सुनील पाटलांचा खूप मोठा हात आहे तर त्यांच्यासाठी टाळ्या अजून 2 दिवसापेक्षा कमी वेळ असून साड्या उरणला जाऊन बार्गेनिंग करून 500 रुपयाची साडी 250 रुपये मध्ये घेऊन लावून शिवून फॉलबिडिंग करून प्रत्येकाच्या घरी पोहोचवण्यात आलेली आहे आणि अंडर बजेट मध्ये ते पण त्यासाठी अंजन पाटील आणि पायल पाटील यांचा स्वागत फुल गुच्छ देऊन पाटलांनी खरंच खूप मोठी गोष्ट केलेली आहे जी बस बिना टायर भिजलेली न एसी मधून पाणी गळणारी अशी बस केलेली आहे त्यांच्या मनाच्या अंतःकरणापासून वापस एकदा आभार झुलझुला आपण सेफ हँड्स मध्ये आहोत आता मला आता वाटतंय सध्या आणि हे जे पताके बघत हे पताके बघत ऐका हे जे पताके बघत ही क्रिएटिव्हिटी माझी आहे आताच्या कोणत्या बस मध्ये पताके लागलेलं दिसलं तुम्ही कॉपी करा कमेंट 100% आणि सगळ्या सुंदर दिसतच आहेत पण त्यांच्या सुंदरतेला अजून सुगंध देण्यासाठी इथे सोनाली ताईने आमचे गजरे आणलेले आणि कांचन पाटील यांनी मच्छीचा पण केलेला आहे ऑफकोर्स त्यांच्याशिवाय दुसरा मच्छीचा कोणी केलं म्हणजे करू मच्छी क्वीन मच्छी क्वीन कांचूबाई पाटील यांचाही आभार आणि मच्छी खाणार आहात ना? हो टाळ्या वाजवा मागाचा दिला आमचे तर 100 रुपये आहे गाईस कमळ पाकळी कमल फ्री दिला ते पण बघतो मग मी ब्लॉग बघता का आमचे मग तुम्ही पण दिसाल बघा मग आता तुम्ही दिसशाल मग एक पेरू द्या आम्हाला तेव्हा दिसशील मग दिलाव नाही ते पण दिसाल आता दिलाव तर दिसेल दिसेल बरोबर आहे देता का पिकलेला एवढं घेतलं नाही बा 2 किलो घेतलं बाबा बाबा एक दिला नाही फ्री आता आई मागते आई देईल आईला मका आलं एक द्या पिकलेला पेरू ते आपला काय चाललंय फ्री दिला होता बरं आम्ही टाकू तुम्हाला बघता ओळखली तुम्ही पोरीने ओळखलं का काय ग दीदी ओळखलीस तुम्ही कमल दिलाय का फ्री का नाही कमळ पाकळी एक एक द्या कमल द्या घे जा पायल तुला एक देते घे जा फोटो काढायला होती मग काय पायल तुला व्हाईट पाहिजे का पिंक पाहिजे बघ एकाने पिंक घ्या पिंक दे मग तो पिंक कलरचा दे किती पेरू व्हाईट घे दिले किती झाले बघा सगळं गावठी शिंग तर कसल्या भारी लागतात
काहीच बकऱ्या घे 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 कोपा गो कनाशी भरू कोपा नीला गो आई तुझा देऊल कोणी बांधिला बांधिला 5 पांडवानी गो अर्जुन बांधवानी. गगनगिरी महाराज पहिले श्री स्वामी समर्थ मठ आणि आता गगनगिरी महाराजांची पाय पडायला या नुसतं झोपतं मग निघल्यापासून झोपलं परत झोपलं किती झोपतं इथं पाय धुणी काम आहे पाय धुवा धुवी. आम्ही चाललोय शनी शिंगणापूर. अरे खोपोली जिल्ह्यात नावाचा त्याचा गाजतय बोल बाला. अरे सजेश दादा आला ना आमचा रॉकी दादा आला. सजेश दादा आला ना आमचा रॉकी दादा आला. कुणाला सांगू नका कोणाला सांगू नका. रॉकी दादा आणि सजेश दादा आला दोघंच आले दोघंच. त्यांचं नाव दे त्यांचं नाव दे. आणि खाली आंब्याची कपची आणि कपचीत कपची एक नंबर लागली आंब्याची कपची एकदम चुम्मा चुम्मेश. आणि काय कपचीचा स्वाद नुसता गोंडर. आणि मँगो पिकल बोलतं काय पिकल मँगो आंबा पिकल काय आमची धन्य. आणि यांचा ड्रायव्हर दादा पण आहे. दादा आता डायरेक्ट कारला कधी हात रा सांग का सारा माझ्या बाया काय रुसल्या नाही रे जवळ आलोय. सांग का सारा आमची पायल काय रुसली रे. तीच ती मजा केटीपी आणि डोंगराची वातावरण जेवण दिवस भाऊ अर्धा मला वाटतं 16 तास झोपलं आणि चेक 16 घेतलाय सगळा. आणि इथे सर्व आमची मंडळी आहे. दिवेश भाऊची स्टोरी चेक्स वाला शर्ट घेतला नवीन. चेक्स वाली चड्डी काय चड्डी काय टाकली हा मग ते पडलो बोलले फक्त का टाकला बोललो टाकला का पराचा काय टाकलंय. अरे मग पडलं तर काय टाकला कुत्रीची लोकांना विचारलं तुम्हाला बोललो हा ही कुत्रीची सगळ्यांना बोलतं. ही माझं तर काय काय टाकत असतं मी हागलो तरी टाकते व्लॉग मध्ये. मग गाईच कसा प्रॉपर यो बघा कमचावाला सावकाश. हे बघा 16 तासा झोपानंतर अरे बाबू जाऊ तुम्हाला दिसेल डेप्युटी तुझ्यावर आहे इज्जत तुझ्यावर आहे. आणि आता पण परत सजा मेकअप केली मी 100 वेळ मेकअप करते. बेकार घाट नुसता घाटात घाट डेंजर रिक्षा टर्न. वाढवलाय आता जरा बरा वाटते म्हणजे असं नाही तर पहिला छोटा होता रस्ता आणि आता रस्ता वाढवलाय जरा चांगला
बरं वाटतं. नाही तर पहिले नुसत्या बुलबुल छोटूसा रस्ता होता, भीती वाटायची, पण आता जरा हे बिचाऱ्यांना चरवताना आली उतरलं सगळं. आणि कशी पातळ नव्हतं, म्हणून आम्ही सहज उतरले चालतोय. घे 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 घे, याची टिरडी झाली. हे मी काय म्हणते, स्लो स्लो जाऊ. काही नाही म्हणजे एकदम स्लो. मी तर जेवायला बसायला पाहिजे होता. कोणी घाई बेकार जाम गर्दी आहे यार. मजा ते चढायला भाऊ फुगलन शाप खालशी चढत आलं. आम्ही 5 पायऱ्यावर तरी आलो रिक्षाला. डापा टाकतात मग भारी वाटतंय. दमादमी मला कुठे तुम्हाला थांबलोय. मला नाही लागलं दम. मला दम लागच नाही. मला नाही समजतंय. ओके ना, इझी. मंडळी फायनली आई माऊलीचा फायनली पोचलोय. खूप भारी वाटतंय. 5-6 महिन्याच्या नंतर आलो. खूप भारी वाटतं. जाम भारी वाटतं. इथं तर थंड वाटायला लागलं ना. हा इथं थंड आहे. आणि एवढं चाललं पण इथं आल्यावर डायरेक्ट स्किप झालं सगळं. सर्व स्किप. भारी वाटतं एकदम. आणि खूप डेव्हलप केलं आता पूर्ण. आणि स्क्रीन वगैरे लावली डायरेक्ट. तुम्ही पण दर्शन घ्या. आई एकविरा माते की जय. जबरदस्त. तोच तो आई माऊलीचा डोंगर. जबरदस्त. काय 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 अशीच तिने बॅग घेतली म्हणून घेतलीच का? चला पुढं. यो बघा, यो डोसा आहे ना, याची बॅटरी डाऊन झाली बघा. हे बघा, इथं मजा करायला आलो नाही, झोपतय खंडीभर असते. पांडुरा अरे चल यार, तुझ्या हऱ्या हऱ्या पाहिजे आम्हाला. उठ थोडं थांब रे, डोकं उतर. यो लुल्या बाबा बघा काहीच. आमच्याशी बोल मग तुला सांगते कोण मचाल हा कोण सागाला सांगते औरे शहर दुखणार नाही. पायल, तुला कुठली गोष्ट समजत नाही. गोष्ट समजत नाही काय माहिती का? मी तुम्हाला समजायचा एवढा प्रयत्न करते का चांगले वागा चांगले वागा, पण तुम्ही काय ऐकायला मागत नाही.
काय काय हर्षलदा एवढ्या तू सांगतोय नाही तसं नाही की बी काही नाही या सगळा गाईज आम्ही आता बसलेलो आहोत देवलामध्ये पायथा मंदिरला. जेवढं विवलं मस्त आणि मग विचार केला का चला आपण जाऊ चालत चालत. आणि एवढा इथं शांतता वाटतं म्हणजे माझ्या आवाजावरून तुम्हाला समजत असेल. फिरवर जरा आता पायथा मंदिर झालंय जाम भारी म्हणजे जामच प्लेस एकदम भारी म्हणजे असं वाटतच नाही अगोदर म्हणजे ही इथं प्लेस होती. सो जाम भारी केलंय आता आणि इथं जाम बरा वाटतंय. सो आम्ही इथंच बसलो कधीशीच बसलो आणि व्हिडिओ आता चालू केली आणि आता व्हिडिओ एंड करतोय कारण की आता पुढचं काय नाचा बिचाचं काय असेल ते सगळं कॉपीराईटचं आहे. मग ते काय दाखवून फायदा नाही तर त्याला लगेच कॉपीराईट येईल. तर मग इथंच एंड करतोय. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. जो ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. सारा दिल में बच्ची के दिल में बटाटा सांबार एक्स्ट्रा चटनी. बाय गाइस. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. तर तू पायल माझ्याबद्दल एक काय म्हणजे डायलॉग बद्दल सजेस्टबद्दल जाम विचार करतो म्हणजे सजेस्टचा विचार मला जरा जास्त येतो. तर सजेस्टचा एक डायलॉग आहे बच्ची के दिल में बटाट वडा चटणी. तर मी त्याचा लॉजिक लावत होतो म्हणजे मी असं डोक्यात असा तो वर्ड ठेवला आणि मी असं विचार डिस्क्राईब करत होतो. हां तर बच्ची के दिल में इथपर्यंत ठीक आहे, इथपर्यंत बसतोय. बच्ची के दिल में बटाटवडा कसं बटाटवडा सांबार पण बटाटवडा पण ठीक आहे. चल आपण करू बटाटवडा सांबार कसं आहे. बटाटवडा पण नेक्स्ट लेवल विथ एक्स्ट्रा चटणी. सांबार पण ठीक आहे. चल आपण सेकंड टाइम आपण करू इमॅजिन. पण त्याच्यात पण सांबार चटणी एक्स्ट्रा पण कशी जाईल. जर तुम्हाला माहित असेल याचा अर्थ तर कमेंट सांगा काय आहे. जरा तुम्ही पण तुमचं सुचवा. मलाच नाही मला माहित आहे पण तुम्ही सुचवा. पझल दिलाय मी तुम्हाला तो सॉल्व करा. तुझा खूप जास्त विचार करत असेल तर प्लीज बोलताना असं म्हणजे काहीतरी असं लागल असं काहीतरी पण तो विचार करण्यासाठी त्यांना पण मी हे करतो म्हणजे असं आपण जेव्हा आपण बोलतो तेव्हा ते समोरच्या व्यक्तीला विचार करायला लागला पाहिजे जसं का मला विचार आलाय. तर हे गुड आहे, चांगलं आहे. म्हणजे त्यांना पझल सॉल्व करायला देते रे मी. सो गाइस बच्ची के दिल में बटाटवडा सांबार एक्स्ट्रा चटणी आणि अजून एक मिरची. डिश रेडी झाल्यावर गार्निशिंग पाहिजे. गार्निशिंग चिली मिरची नॉट चिली. बाबा मिरची बाई पागल झालाय का. कसा लासा पागल झालाय का. बाई पागल झालाय का. ए रॉकी ए भाई कसं भाई प्रॉपर गाई संगीत खुर्ची. आपली दुसरी सक्सेसफुल ट्रिप मध्ये आम्ही एन्जॉय करायचं थांबलो नाही आणि आईनी आमच्या वयाच्या पोरांना लायकी दाखवायची पण थांबवली नाही.
मला हरवून कॅमेरा इथून तोंडाकडशी फिरवा. मी नव्हतो बाबा, मी नव्हतो. अरे ते सगळं होतं. आम्हाला सगळ्यांना दाखवून आमची 60व्या वर्षावर या लेवलचा खेळला.